अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सर्वांना माहिती आहे अमावस्या आलेली आहे आणि ही जी अमावस्या आहे ही मौनी अमावस्या आहे। म्हणून इतर अमावस्येला ज्या काही आपण सेवा करत असतो त्या सगळ्या सेवा तर आपल्याला करायच्याच आहेत, सगळे उपाय करायचेच आहेत। म्हणजे आपण अमावस्येला काही खास गोष्टी करत असतो, तर त्यापैकी ही जी अमावस्या आहे या मौनी अमावस्येला तर आपल्याला हे करायचंच आहे। परंतु प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला जर आपण या काही गोष्टी केल्या ना तर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती राहणारच नाही। म्हणजेच काय की गरिबी म्हणतो आपण, आजारपण म्हणतो, इतर काही गोष्टी, कटकटी, भांडणे हे सगळे वादविवाद नष्ट होत असतात या अमावस्येच्या दिवशी खास उपाय केल्यामुळे। अमावस्या म्हणजे काही खूप वाईट नसते, परंतु घरातल्या काही गोष्टी वाईट ज्या आहेत त्या बाहेर काढण्यासाठी अमावस्येसारखा दुसरा दिवस नाही। म्हणून उद्या जी अमावस्या आहे ती मौनी अमावस्या आहे। संपूर्ण वर्षभरात ज्या अमावस्या होतात त्यापैकी ही मौनी अमावस्या ही काही विशिष्ट खास मानली जाते। तर या दिवशी तर आपल्याला उपाय करायचेच आहे, परंतु पुढच्या दर अमावस्येला सुद्धा करायचे आहेत। नेमकं काय करायचंय चला बघूया। आता सर्वप्रथम ही अमावस्या केव्हा आहे बघा। मौनी अमावस्या किंवा पौष अमावस्या ही उद्याच्या शुक्रवारी म्हणजेच 9 तारखेला अमावस्या जी आहे ती सकाळी 8:02 सुरू होणार आहे आणि 10 तारखेला पहाटे 4:28 समाप्त होणार आहे। आता मी जे तुम्हाला अमावस्येला उपाय सांगणार आहे ते व्यवस्थितपणे ऐका आणि त्याच्यापैकी मी तर असं म्हणेल की जेवढं जमेल ना तेवढं करा, म्हणजे आपल्या घरामध्ये कुठलीच वाईट शक्ती राहत नाही आणि घरामध्ये आनंदाचं हसतं खेळतं वातावरण राहतं ज्यावेळेस आपण घरामध्ये या सगळ्या गोष्टी करत असतो। सर्वप्रथम आपण सगळ्या गृहिणी सर्वात जास्त वेळ कशाला देत असू तर ते आहे आपलं किचन। ते जे आहे ते आपलं किचन आहे। आता प्रत्येक गृहिणीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजेच तिचं स्वयंपाकघर ज्याला आपण किचन म्हणतो। आता या किचनमध्ये शाकाहारी मांसाहारी बघा, बरेच लोक मांसाहार घेतात, कुणी घेत नाही, तर अशा दोन्ही पद्धतीला मी सांगणार आहे की या दोन्ही पद्धती आपल्या किचनमध्ये होत असतात। शाकाहारी मांसाहारी प्रकारचं जेवण तर आपल्याला आपल्या किचन वटा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे, कपड्याने कोरडा करायचा आहे आणि स्वच्छता झाल्यानंतर किचन मधील भिंतीवर आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे। आणि हळद घरामध्ये ही सकारात्मक ऊर्जा आणत असते आणि स्वस्तिक हे हिंदू धर्मामध्ये शुभ चिन्ह मानलं जातं, म्हणून आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये हळदीने स्वस्तिक काढायचं आहे। दुसरं, किचन ज्यावेळेस आपण स्वच्छ करतो त्यावेळेस आपल्याला त्या गॅसची पूजा करायची आहे। कशी करायची आहे? हळदी कुंकू वाहून, धूप ओवाळून, दिवा ओवाळून आपल्याला पूजा करायची आहे। आणि ज्यावेळेस आपण स्वयंपाकघरामध्ये गॅसची पूजा करतो त्यावेळेस अन्नपूर्णा मातेला मनामध्ये अन्नपूर्णा मातेचा मंत्र म्हणायचा आहे, तिला स्थान द्यायचं आहे आणि मग पूजा करायची आहे। आणि ही पूजा करताना सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेस केव्हाही करू शकता। अमावस्येचा दिवस घरातील जाळ्या साफसफाई, जसं मी नेहमीच सांगत असते की आपल्याला जाळ्या जळमटे काढायचे आहे, साफसफाई करायची आहे। आणि अमावस्येच्या दिवशी घरातले जाळे जळमटे काढल्यामुळे घरामध्ये एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते। त्यानंतर साफसफाई बरोबर आपल्या घरामध्ये बघा जे काही घड्याळं असतात, बंद उपकरणे, बंद गाड्या किंवा बंद खूप जुन्या अशा गोष्टी ज्या आहेत ना त्या बंद पडलेल्या असतात। मग या बंद पडलेल्या ज्या गोष्टी आहेत अमावस्येच्या दिवशी घराबाहेर फेकायच्या आहेत, कारण बंद पडलेल्या गोष्टी आपण घरामध्ये ठेवत नाही। या बंद पडलेल्या गोष्टी आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरातल्या सुद्धा काही गोष्टी म्हणजे काम म्हणा किंवा काही गोष्टी म्हणा, काही अडचणी ज्या असतात त्या येत असतात आणि एक प्रकारे आपली जी गाडी व्यवस्थित सुरळीत चालू असते ती बंद पडत असते। अर्थ तुम्हाला समजलाच असेल की बंद गोष्टी ठेवल्यामुळे आपल्याही काही गोष्टी बंद पडत असतात आणि त्यामुळे त्या तुम्हाला टाकून द्यायच्या आहे किंवा दुरुस्त जर होत असतील तर त्या दुरुस्त करून घ्या। आणि ज्या आपल्याला आपण ठरवतो की आपल्याला घरामध्ये साफसफाई करायची तर या दिवशी नक्की करायची। जे काही अडगळीतलं सामान आहे, अडचणीतलं सामान आहे ठेवलेलं, ते कोणतं लागतंय कोणतं नाही ते लागणाऱ्या गोष्टी ठेवून न लागणाऱ्या गोष्टी या दिवशी घराबाहेर काढायच्या आहेत। आणि हे जे आपण करतोय हे अमावस्येच्या दिवशी केल्यामुळे आपले अडकलेले कामं, खूप दिवसांपासून अडकलेले कामं हे पूर्ण होत असतात। आता ज्या दिवशी अमावस्येच्या दिवशी आपण फरची पुसायला घेत असतो ना, या फरची पुसायच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि सेंधाव मीठ घ्यायचं आहे।
सेंधव मीठ आणि हळद आपल्याला पाण्यामध्ये टाकल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जात असते आणि उंबरा सुद्धा आपल्याला या पाण्याने स्वच्छ पुसायचं आहे। घरामध्ये सकारात्मक गोष्टींचा प्रवेश होण्यासाठी हे करणं फार गरजेचं आहे। देवपूजा करताना सुद्धा दह्यामध्ये चिमूटभर हळद आणि 2 कापराच्या वड्यांची पावडर टाकायची आहे आणि त्याच्याने आपल्याला देवांचे टाक हे स्वच्छ करायचे आहेत। ज्या मूर्ती आहेत देवांच्या त्या सुद्धा आपल्याला याने स्वच्छ करायच्या आहेत। आपण बऱ्याचदा पितांबरी लावत असतो, पण पितांबरी लावण्याचं टाळा आणि ज्या आपल्या घरातल्या दही वगैरे पंचामृत जे आहे पंचामृताने देवा स्वच्छ करू शकतो। नाही तर दह्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं थोडीशी हळद आणि ही पावडर कापूरची जी वड्या असतात त्याची पावडर करून टाकली तरीही देवा स्वच्छ निघतात। नाही तसं जमलं तर पंचामृत घेतला तरीही चालणार आहे। अमावस्येला आपल्याला हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्यावर करायचं असतं। हळद ही सगळे काही जे काही निगेटिव्ह गोष्टी आहेत ती बाहेरच ठेवते, आतमध्ये येऊ देत नाही। म्हणून उंबरठाच हळदीने आपण हळद लावली, हळदीचं लेपन दिलं की ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या उंबऱ्याच्या बाहेरच असतात, आतमध्ये प्रवेश करत नाही। म्हणून या दिवशी आपल्याला उंबरठा हळदीच्या लेपनने स्वच्छ असा म्हणजे अगोदर पुसून घ्यायचा, मग हळदीचं लेपन द्यायचं, त्यानंतर त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने। दोन्ही बाजूला आपल्याला लक्ष्मीचे पावलं काढायचे आहेत, जर ऑलरेडी असतील तर हरकत नाही। आणि असा सुंदर असा रांगोळीने सुशोभित करा, फुलांनी सुशोभित करा, दिवा लावा, धूप ओवाळा। उंबऱ्याची नेहमी मी तर सांगते मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या या दिवशी हमखास उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन दिलंच पाहिजे। रोज जमलं तर खूपच छान, परंतु रोज धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक स्त्रीला एवढा वेळ मिळत नसतं, म्हणून कमीत कमी या दिवशी तरी ह्या उंबरठ्याच्या सेवा तुम्हाला करायला हव्यात। अमावस्येला घरामध्ये दीप प्रज्वलन करावं, बरोबरच आहे। अमावस्येला आपल्या घरामध्ये जर आपण दिवे लावले ना तर घरामध्ये आनंदाचं वातावरण राहतं, पॉझिटिव्ह एनर्जी राहते सगळीकडे। आनंदाचं वातावरण राहिलं की मनामध्ये आनंद आणि घरामध्ये पण आनंद। म्हणून दीप जेवढे लावता येतील तेवढे लावा, काहीच हरकत नाही। 2 दरवाजात दिवे लावायचे, एक तुळशीजवळ देवाजवळ दिवा लावला आणि एखादा बाहेर खिडकीमध्ये किंवा एखादं सुंदर असं झाड असेल कसलं मोठं तिथे लावलं तरीही चालणार आहे। आता घरामध्ये आपण ज्यावेळेस संध्याकाळी हे सगळ्या सेवा करत असतो तेव्हा धूप लावायचं आहे। बघा धूप लावायचं आणि धूप लावल्यानंतर त्याच्यावर भीमसेनी कापराची जर वडी ठेवली ना तर तो सुगंध संपूर्ण घरामध्ये दरवळत असतो आणि भीमसेनी कापूर घरामध्ये जाळल्यामुळे सुद्धा सगळ्या नकारात्मक गोष्टी निघून जातात आणि घरामध्ये कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती प्रवेश करत नाही। धुपाचा वास हा घरामध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण करत असतो आणि त्याच धुपासोबत जर तुम्ही त्याच्यावर हलकीशी कापराची वडी ठेवली ना तर त्याचा सुगंध बघा खूप छान येतो। मी रोज करते, हा एक एवढूसाच तुकडा ठेवते, जास्त नाही। 5-6 मिनिटं जरी आपल्याला हा वास घरामध्ये दरवळला ना आपल्यासाठी पण चांगला आहे आणि आपल्या घरासाठी पण चांगला आहे। पौष अमावस्या नाही तर प्रत्येक अमावस्येला बरोबरच आहे हे जे मी उपाय तुम्हाला सांगितले हे आपल्याला दर अमावस्येला करायचे आहे। उद्या मौनी अमावस्या आहे म्हणून उद्याच करा असं नाही, दर अमावस्येला। आजच्या व्हिडिओमध्ये ज्या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या दर अमावस्येला केल्या तर आपल्या घरामध्ये खरंच सांगते निगेटिव्ह एनर्जी थांबणारच नाही, अजिबात थांबणार नाही। हे छोटे छोटे उपाय आपल्या घरामध्ये आवक निर्माण करतात, आपल्याला पैशाची चणचण भासत नाही। आजूबाजूचे सगळे रिलेटिव्ह आपले सगळे आपल्याशी व्यवस्थितच राहतात, आपल्या घरामध्ये हसतं खेळतं वातावरण राहतं। कोणी जरी आपल्याकडे येऊन वाईट नजरेने बघितलं किंवा वाईट काही गोष्टी बोलल्या तरी त्याचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला लागू होत नाही। कोणाचीही दुष्ट नजर आपल्याला लागत नाही, आपल्या घराला लागत नाही, आपल्या घरातील सदस्यांना सुद्धा लागत नाही, कारण की या पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला स्वतःला पॉझिटिव्ह ठेवतात आणि घरामध्ये निगेटिव्ह गोष्टी या प्रवेश करू देत नाही। म्हणून हे छोटे छोटे उपाय अगदी महत्त्वाचे आहेत, म्हणून दर अमावस्येला प्रत्येक महिलेने हे उपाय आवर्जून केले पाहिजेत। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती सांगायची होती, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।